लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण झालेला मुलगा सुखरूप शोधला. 7.5 लाख रुपयांची खंडणी मागणारे 4 खंडणीखोर अटकेत. फुलंब्री पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण झालेला मुलगा सुखरूप शोधला. फुलंब्री पोलीस ठाण्यात दिनांक 3 जानेवारी रोजी यमुना रावसाहेब नागवे वय 55 वर्ष राहणार सोमठाणा तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी फिर्याद दाखल करत असे सांगितले की माझा मुलगा ज्ञानेश्वर रावसाहेब नागवे वय 22 वर्ष राहणार सोमठाणा हा फुलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे एका नातेवाईकांकडे कामानिमित्त 8 महिन्यांपासून राहत होता. तर दिनांक 29 जानेवारी पासून तो पालफाटा येथून निघून गेला आहे. तो कुठेतरी गेला असेल म्हणून लगेच तक्रार दिली नव्हती, परंतु कालपासून मुलगा ज्ञानेश्वर नागवे याच्या फोनवरून व इतर 2 वेगवेगळ्या फोनवरून ज्ञानेश्वर याच्या भावाच्या फोनवर फोन येत आहेत की 7.5 लाख रुपये आणून द्या व ज्ञानेश्वरला घेऊन जा. अशा आईच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 36/2026 कलम 140(2) 308(2) भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करून अपहृत मुलगा व अज्ञात आरोपी शोधकामी पोलीस पथक रवाना केले. मिळालेल्या माहितीवरून सदरचे मुलगा ज्ञानेश्वर नागवे व आरोपी गणेश राजेश करतार सिंग डुलगस दोघे राहणार शनी मंदिर पॉवर हाऊस पैठण व आकाश नागेश खरात शरद नागेश खरात दोघे राहणार भारतनगर गारखेडा छत्रपती संभाजीनगर हे बदनापूर जवळील दुधना फाट्यावर एका कारमध्ये मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुरहाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे, सोनवणे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुवर्णा करताडे, स्थानिक गुन्हे शाखा पथक यांच्या संयुक्त पथकाने करत सदर पीडित मुलगा सुखरूप मिळून आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.